नमस्कार. आज आपण एका अशा स्थळाविषयी बोलणार आहोत जिथे इतिहास, श्रद्धा आणि संघर्ष हे सगळं एकत्र येतं. गुजरातच्या प्रभास पाटण येथील सोमनाथ मंदिर. भगवान शिवाच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी हे पहिलं मानलं जातं. आपल्याकडे जी माहिती आहे म्हणजे सोमनाथ एक पवित्र ज्योतिर्लिंगाचा इतिहास यातील काही उतारे आहेत, त्या आधारावर आपण या मंदिराचा हजारो वर्षांचा प्रवास उलगडून बघूया. काय वाटतं, काय खास आहे यात? नक्कीच. म्हणजे यात केवळ मंदिराच्या स्थापनेची पौराणिक कथा नाहीये, तर अनेक शतकं चाललेल्या विध्वंस आणि काय म्हणतात त्याला पुनर्निर्माणाची एक मोठी गाथा आहे. हे मंदिर फक्त एक तीर्थक्षेत्र नाहीये खरं तर, ते शिवाच्या कालातीत प्रकाशाचं आणि मानवी श्रद्धेच्या अदम्यतेचं प्रतीक आहे असं मला वाटतं. आणि ज्योतिर्लिंगांपैकी पहिलं असल्यामुळे याचं महत्त्व तर आहेच, विशेष आहे. हो ना, अगदी. सुरुवात नावापासूनच करूया. सोमनाथ म्हणजे चंद्राचा स्वामी. या नावामागे एक प्रसिद्ध पौराणिक कथा आहे, बरोबर? ती चंद्राला मिळालेल्या शापाशी संबंधित आहे असं ऐकलंय. हो, बरोबर. कथा अशी आहे की दक्ष प्रजापतीच्या 27 कन्या होत्या. त्या चंद्राच्या पत्नी होत्या, पण चंद्र फक्त रोहिणीवरच जास्त प्रेम करायचा, म्हणून मग दक्षाने त्याला तेज गमावण्याचा शाप दिला. बस. आता त्या शापातून मुक्ती मिळवण्यासाठी चंद्राने इथे याच ठिकाणी शिवाची आराधना केली. अच्छा. मग शिव प्रसन्न झाले आणि ज्योतिर्लिंग रूपात प्रकटले आणि चंद्राला त्याचं तेज परत मिळालं. असं म्हणतात की कृतज्ञ होऊन चंद्राने इथे पहिलं सुवर्ण मंदिर बांधलं. वाव. आणि ही परंपरा पुढेही चालू राहिली असं दिसतंय. म्हणजे वेगवेगळ्या युगांमध्ये रावणाने चांदीचं, श्रीकृष्णाने चंदनाचं, तर भीमदेवाने दगडी मंदिर बांधल्याचे उल्लेख आहेत. यातून काय सूचित होतं? यातून मंदिराचं सातत्य दिसतं आणि युगायुगांतर टिकलेलं त्याचं महत्त्व दिसतं. हे केवळ एका व्यक्तीने किंवा एका काळात बांधलेलं नाहीये, तर अनेक युगांमधल्या महत्त्वाच्या व्यक्तींनी त्यात आपलं योगदान दिलंय. शिवपुराण, स्कंदपुराण एवढंच काय, ऋग्वेदातही याचा उल्लेख पवित्र तीर्थ म्हणूनच येतो. कथा आणि शांततामय पूजेचा नाहीये. यावर अनेक म्हणजे खरंच भयंकर आक्रमणं झाली. 1026 मधलं महमूद गझनीचं आक्रमण तर खूपच विध्वंसक होतं असं म्हणतात. निश्चितच, खूपच. गझनीने केवळ अफाट संपत्तीच लुटली नाही, तर त्याने मूळ ज्योतिर्लिंगाचा विध्वंस केला. आणि हे काही एकदाच घडलं नाही. हो का? हो. पुढे 1297 मध्ये दिल्ली सल्तनत, मग 1394 मध्ये जफर खान, अगदी 1706 मध्ये औरंगजेबाने सुद्धा मंदिरावर हल्ले करून ते उद्ध्वस्त करण्याचे प्रयत्न केलेत. अरे बापरे. इतक्या वेळा विध्वंस होऊनही हे मंदिर आज आपल्या समोर उभं आहे, हेच किती आश्चर्यकारक आहे. आणि इथेच या मंदिराचं खरं वैशिष्ट्य आहे. हे केवळ दगडाचं बांधकाम नाहीये, हे लोकांच्या श्रद्धेचं आणि चिकाटीचं प्रतीक आहे. प्रत्येक विध्वंसानंतर तिथल्या राजांनी आणि सामान्य भक्तांनी एकत्र येऊन ते पुन्हा उभं केलं. ही पुनर्निर्माणाची जी साखळी आहे ना, ती थक्क करणारी आहे. हो, खरंय. अगदी अलीकडचं उदाहरण घ्यायचं तर 1951 मध्ये सरदार वल्लभभाई पटेलांच्या पुढाकाराने जी पुनर्बांधणी झाली. स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी त्याचं उद्घाटन केलं होतं. हे केवळ धार्मिक कार्य नव्हतं, तर एका अर्थाने राष्ट्रीय अस्मितेचं पुनरुत्थान होतं ते. बरोबर. आणि त्या मूळ शिवलिंगाबद्दलची एक गोष्ट आहे ना, स्यमंतक मण्याची, ज्यामुळे ते तरंगत असे म्हणे. अर्थात ही कदाचित दंतकथा असेल, पण ती मंदिराच्या गूढतेत भर घालते नक्कीच. नक्कीच. अशा कथा इतिहासाला एक वेगळी रंजक मिती देतात. आताच्या मंदिराविषयी बोलायचं झाल्यास ते मारू, गुर्जर किंवा चालुक्य शैलीत बांधलेले आहे. ही साधारणपणे 8व्या ते 13व्या शतकात पश्चिम भारतात प्रचलित असलेली शैली आहे. खूप बारकाव्यांनी नटलेली अशी स्थापत्य शैली आहे ती. आणि मंदिराची जागा पण खूप खास आहे, अरबी समुद्राच्या अगदी किनारी. हो. आणि गर्भगृहात काळ्या दगडाचं शिवलिंग आहे, जे स्वयंभू मानलं जातं. म्हणजे ते मानवनिर्मित नाही, तर स्वतः प्रकट झाला आहे अशी श्रद्धा आहे. आणि तो बाणास्तंभ नावाचा खांब, त्याची संकल्पना तर खूपच विलक्षण वाटते. हो, तो बाणस्तंभ, तो हे दर्शवतो की मंदिराच्या स्थानापासून थेट दक्षिण ध्रुवापर्यंत, म्हणजे अंटार्क्टिकापर्यंत समुद्राच्या सरळ रेषेत कोणताही जमिनीचा तुकडा नाहीये. ही केवळ एक भौगोलिक माहिती नाहीये, तर मंदिराच्या अद्वितीय स्थानाचं आणि शिवाच्या अनंत स्वरूपाचं प्रतीक मानलं जातं ते. इथे दर्शन घेणं म्हणजे मोक्षप्राप्ती अशी लोकांची गाढ श्रद्धा आहे. अच्छा. म्हणूनच मग श्रावण महिन्यात किंवा महाशिवरात्रीला इथे खूप मोठी गर्दी होत असणार. अगदी. त्यावेळी विशेष पूजा, अभिषेक आणि शृंगार केला जातो.
मंदिराचा परिसर, तिथलं एकूण वातावरण आणि विशेषतः संध्याकाळचा जो लाईट अँड साऊंड शो आहे ना, हो, ऐकलंय त्याबद्दल. अमिताभ बच्चन यांच्या आवाजात मंदिराचा इतिहास सांगितला जातो त्यात. तो अनुभव खूप प्रभावी आहे. खरंच अनुभवण्यासारखा आहे. तर इतिहास, श्रद्धा, विध्वंस आणि पुनर्निर्माण या सगळ्या कथांनी भरलेलं एक जिवंत स्मारक आहे. त्याची जी लवचिकता आहे म्हणजे रेझिलियन्स, ती खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. बरोबर. आणि जाता जाता विचार करण्यासाठी एक मुद्दा मला वाटतो. सोमनाथसारखी ठिकाणं आपल्याला काय शिकवतात? ती केवळ धार्मिक केंद्र नाहीत. ती शतकानुशतकांची सांस्कृतिक स्मृती आणि एका मोठ्या समूहाची ओळख जपणारी प्रतीकं आहेत. अनेकदा नष्ट होऊनही पुन्हा पुन्हा उभी राहणारी ही ठिकाणं मानवी अस्तित्वाच्या कोणत्या तरी खोलवरच्या इच्छेचं दर्शन घडवतात का? कदाचित यावर अधिक माहिती सोमनाथ ट्रस्टच्या वेबसाईटवर म्हणजे somnath.org वर मिळू शकेल.